खमंग कुरकुरीत एकदम झणझणीत असा हा आपला चिवडा, तेल सुद्धा न पिणारा. चला तर बनवायला सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी जे नॉर्मल पोहे असतात आपले कांदे पोहेचे पोहे ते घेतलेले आहेत. तर पोहे वजनाने मी अर्धा किलो घेतलेले आहेत. त्यानंतर इथे मी तेल तापायला ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि अर्धी जी वाटी आहे शेंगदाणे छान असे खरपूस तळून घेतलेले आहे. त्यानंतर अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घातले, ते सुद्धा छान सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत ते सुद्धा तळून घेतले, निथळून काढून घेतलेले आहे व्यवस्थित. त्यानंतर अर्धी वाटी ते 1 वाटी जे आहेत डाळू घातलेले आहेत मी यामध्ये. डाळू सुद्धा तळून घेतले, तर डाळू तळण्यासाठी खूप वेळ लागत नाही. तर या ठिकाणी जे आहेत त्यानंतर मी ते अर्धी वाटी काजूचे काप घातलेले आहेत. तुम्ही हवं तर तुकडे सुद्धा घालू शकता किंवा अख्खे काजू घालू शकता तुमच्या आवडीनुसार. ते सुद्धा छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतले. त्यानंतर अर्धी वाटी मनुके घातलेले आहेत, मनुके सुद्धा तळून घेतले. त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे, तर कढीपत्ता मी तळून घेतला, निथळून घेतला. त्यानंतर अर्धी वाटी मिरच्याचे तुकडे घातलेले आहेत, हिरव्या मिरच्याचे, ते सुद्धा तळून घेतले. सर्व जे आहे व्यवस्थित निथळून घेतलेलं आहे, कारण अजिबात तेल न पिणारा चिवडा आपल्याला बनवायचा आहे. त्यानंतर यामध्ये मी 1 वाटी पोहे घातले. पोहे छान हाय फ्लेमवर कडकडीत तेलामध्ये छान असे जे आहेत तळून घेतले आणि निथळून सुद्धा घेतले. परत एका चाळणीमध्ये मी निथळून सर्व पोहे या पद्धतीने तळून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण बनवूया एक सिक्रेट मसाला, कारण आपल्याला बाजारातून चिवड्याचा मसाला अजिबात आणायचा नाही आहे, घरीच बनवायचा. त्यासाठी मी इथे 3 चमचे धणे घेतले. त्यानंतर 1 चमचा कच्ची बडीशोप घेतली, 1 चमचा जिरे घेतले. त्यानंतर 1 चमचा काळं मीठ घेतलं, अर्धा चमचा हिंग, 2 चमचे लाल काश्मीरी मिरची पावडर, त्यानंतर पाव चमचा हळद, 1.5 चमचा मीठ घेतलं आणि या पद्धतीने सर्व जे आहे मिक्स करून आता मिक्सरला त्याची पावडर करून घेणार आहे मसाला. त्यानंतर त्यामध्ये एक सिक्रेट मसाला म्हणजेच की 1 चमचा चाट मसाला घालून मिक्स केलं. इथं गॅसवर पॅन ठेवला, पॅनमध्ये 2 चमचे तेल घातलं, मसाला घालून छान फ्राय करून घेतला, मसाला थोडासा तळून घेतला. तर या पद्धतीने मसाला तळला की आपल्याला जो मसाला आहे पोह्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि या मसाल्याने इतका छान चिवडा होतो. घरीच मसाला बनवा आणि घरीच चिवडा बनवा, एकदम हेल्दी, तेल न पिणारा. तर या पद्धतीने मसाला जो आहे व्यवस्थित मिक्स करून घेतला. त्यानंतर आपण जे शेंगदाणे काजू वगैरे सगळं तळलेलं होतं ते घालून घेऊया. तर ते सुद्धा घालून घेतलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि वा वा काय चिवडा दिसतोय, आहा. तर या पद्धतीने जो आहे चिवडा आपला तयार आहे. त्यानंतर मी इथे 2 ते 3 चमचे जे आहे पिठी साखर घातली. पिठी साखरने काय होतं, छान टेस्ट बॅलन्स होते. आणि अशा पद्धतीने आपला कुरकुरीत खमंग जो चिवडा आहे तयार आहे, एकदम सोप्या पद्धतीने. तुम्हाला